तेवढ्यात राजकीय घडामोडींकडे आज राज्यभर महायुती सरकारच्या विरोधात शरद पवार पक्ष आंदोलन करतोय। अतिवृष्टी आणि पुरामध्ये उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली धुळफेक केली असा आरोप शरद पवार गटाने केलाय। महायुती सरकारने गावकऱ्यांना फसवी मदत दिली आहे असं म्हणत शरद पवार गटाने काळी दिवाळी साजरी करत सरकारचा निषेध नोंदवलाय। आज राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे आंदोलनामध्ये उतरलेत। मुंबई, पुणे, नागपूर यासह वेगवेगळ्या ठिकाणी काळी दिवाळी साजरी केली जाते आणि त्यासाठी हातामध्ये काळे कंदीलही घेण्यात आलेले आहेत आणि काळी दिवाळी साजरी केली जाते। पूरग्रस्त भागामधल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे आले नाहीत असं म्हणत बळीराजाच्या डोळ्यात धुळफेक करणारी ही दिवाळी आहे असं म्हणत काळी दिवाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं साजरी केली जाते। वसुबारसाच्या निमित्ताने एकीकडे काही ठिकाणी गाय वासराचं पूजन होते, मात्र दुसरीकडे आपण बघतोय मुंबई, नागपूर, पुणे या ठिकाणी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ही काळी दिवाळी साजरी होतीये। हातामध्ये काळे फुगे आणलेले आहेत। मुंबईमध्ये आपण बघतोय काळे फुगे घेऊन ही दिवाळी साजरी केली जाते। तर नागपुरात सुद्धा आपण बघतोय कशा पद्धतीनं हातामध्ये फलक घेऊन ही काळी दिवाळी साजरी केली जाते। तर पुण्यामध्ये सुद्धा आपण बघतोय काळे झेंडे आणण्यात आलेले आहेत आणि ही काळी दिवाळी साजरी केली जाते। तर काही ठिकाणी काळ्या रंगाचे कंदील सुद्धा दाखवण्यात आलेत आणि ही काळी दिवाळी साजरी करण्यात आली आहे। तर सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता आणि अकार्यक्षमता स्पष्टपणे आता उघड झाली आहे असा आरोप करत काळी दिवाळी आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं बँड्रा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जात आहे आणि काळी दिवाळी साजरी केली जाते। ज्या पद्धतीने सरकारने शेतकऱ्यांना आश्वासनं दिली आहेत किंवा मराठवाड्यामध्ये जो पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांना मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी केल्या जात आहेत। प्रत्येकाच्या हातात काळे कंदील या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि फुग्यांवरती राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत। आपण या आंदोलकांशी बोलणार आहोत। का हे आंदोलन करताय? काळी दिवाळी साजरी करायची वेळ का आले? या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर जो आलेलं संकट आहे या शेतकऱ्यांवर अजिबात या सरकारचं लक्ष नाही। शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली आहेत, निवडणुकीपूर्वी पण आणि निवडणुकीच्या नंतर पण। एवढं मोठं हे संकट शेतकऱ्यांवर आलं तरी अजूनपर्यंत या लोकांनी त्यांना फक्त आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून जर शेतकऱ्यांचे काळा दिवस असेल तर अखंड महाराष्ट्र, भारत देश हा काळा दिवाळी म्हणून साजरी करेल। कारण शेतकरी झोपला तर अखंड महाराष्ट्र आणि अखंड देश झोपेल याची जाणीव या सरकारला करून देण्यासाठी या सरकारमुळे काळी दिवाळी शेतकऱ्यांच्या आयुष्यात आली असं म्हणायचंय का? हे बरोबर आहे, कारण का हे सरकार संपूर्ण झूट बोलतंय आणि आता माहिती आहे काय घडलेलं आहे, देशामध्ये काय घडलेलं आहे। आमचे महाराष्ट्र नेते, देशाचे नेते पद्मभूषण शरद पवारांनी सांगितलं, आम्हाला सांगितलेलं आणि आम्ही सगळं पाहिलेलं आहे। आपल्याला सगळं माहिती आहे की ह्या शेतकऱ्यांचं काय झालं आहे, किती हानी झाले, काय सरकारनं फक्त कागदावर सांगितलेलं आहे, ॲक्च्युअल काय देत नाही म्हणून आम्ही आज निवेदन देणार आहोत की हे शेतकऱ्यांना 50 हेक्टर मिळाले पाहिजे असं आमचं मत आहे। नक्कीच जिल्हाधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं एक निवेदन या ठिकाणी घेऊन आणण्यात आलेलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडनं हे निवेदन आज दिलं जाणार आहे आणि सरकार शेतकऱ्यांवरती अन्याय करते अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी केल्या जात आहेत आणि काळी दिवाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साजरी केली जाते। प्रतीक सह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।